बिझनेस पण आहे, का तुम्ही बिझनेस करावा असं काही नाही, ते तुमच्यावर डिपेंड. म्हणजे तुम्ही ते सॅनिटरी पॅड घेतलं बरोबर आहे का, तुमच्याजवळ तुम्ही एकाला जर दिलं का नाही तर त्यामधले काहीतरी पॉईंट असतात ना पैशामध्ये 100 रुपीज ते तुमच्या अकाउंटला जमा होणार. तुम्ही कुणालाही द्या, फुकट तर देत नाही ना आपण. तुम्ही 50ला 100ला घेतले बरोबर आहे, ते तुमच्याकडे एक्स्ट्रा आहे, 2 आहेत, तुम्हाला वाटलं ह्याला द्यायचे, तुम्ही ते विक्री केली गेलं की तुम्हाला ते होणार आहे. तर त्याचे वेगळा बिझनेस पण आहे. आणि हे सगळं हायजेनिक आहे, म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी वापरू शकता याचा नाही जीवन ते थोडंसं त्याने बिझनेस त्यांचा आहे, सांगतो तुम्हाला एक वाटलं तर आपल्याला वापरायला देतील ते ठेवते. आता एक गोष्ट आहे कसं बघा, एक गोष्ट आहे की जर म्हणजे आता मी म्हणते का माझे भाऊच आहे ते ऍक्च्युली 24 तास आपण वापरतो ही गोष्ट मला आणि कॅन्सर फ्री का तर ना हा प्रॉब्लेम जे ते म्हणतात का नाही जे विस्परमध्ये येतो प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम स्वतः मी फेस केलेला आहे. म्हणजे मी स्वतः यादवबाईंनी ट्रीटमेंट घेतलेली की असा प्रॉब्लेम मला होते. मग मला यादवबाईंनी त्या ट्रीटमेंट आहे त्यांनी मला सांगितलं होतं की एक तर खूप त्रास वाढला तर आपण म्हणजे युट्रेसच हे करतात, कारण काय म्हणले की कापड तर नाही ते विस्परमच होते, तू त्याच्यात हायजेनिक बघ. मग त्यांनी मला एक सांगितलं होतं ते पण मी मधल्या काळात वापरत होते, तेच वापरायचं. मग खूप कॉस्टली होतं करतं त्यांनी सांगितलेलं, पण त्यांनी दिलं होतं घेऊन तरी वापरत होते मी. मग ते औषधांवर कमी झालं, पण हे होतं प्रॉब्लेम. आणि 40 नंतर तर उलट जास्त प्रॉब्लेम येतो, कारण आपण कसं आहे की आता हा काय आपल्यालाच आहे नाही आणि ह्या गरजेच्या गोष्टी आहेत. म्हणजे नाही म्हणतात आपल्याला 100-150 रुपयाचा 100 रुपयाचा 140 रुपयाचा खर्च तर महिन्याला आहेच आहे, तो तुम्ही अवॉइडच नाही करू शकत, आपण तर वापरू शकत नाही, लक्षात घ्या. आणि उलट तिथून पुढे ते वाढत राहणार. पण त्यातलं पण हे वापरल्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. पण ह्यातलं पण सिक्युरिटी स्वतःला किती पण मिळू शकतात, त्यासाठी ते तयार केलं. कंपन्या 4-5 कंपन्या आहेत मुंबई काय भारतामध्ये, तर त्यामध्ये एकदम त्यांनी हायएस्ट असं चांगल्या क्वालिटीचं तयार केलं. कॉटन आहे ते काय तुम्हाला वापरले आपल्याला कळतंय ना, तर ते वापरायला द्यायचं म्हणलं तर तुम्हाला असं माहिती आणि काय बिझनेस आहे ते पण तुम्हाला सांगतील ते त्यांचं ऐका. 5 मिनिटं सांगतो शॉप पाहिजे का मावशी, मी पण नेहमी वेळ आहे ऍक्च्युली कसं झालं अचानक आलं सोमनाथला तुमच्या तुम्ही तिकडे जायपासून मला झोपायला झोपलेली 11:30 वाजता. सोमनाथ मोरे सांगितलं माझी फोटो प्रिंटिंगची लॅब आहे मध्ये आणि तू कोण उचलला सकाळपासून. आता म्हटलं की 4 वर्षापूर्वी तुम्हाला लेट झाला आमच्याकडून तो फोन उचलला नाही कारण तो कालीच मला भेटला होता, बोलला नाही, त्याला काम देत नाही ना आता मी, म्हणून तो रुसला. आपला मराठी समाज आहे ना ऍक्च्युली वैयक्तिक आता बहीण लागते माझी. मी माझ्या लाईफमध्ये मिसेसला कधी सॅनिटरी पॅड आणून दिली नाही पुढं, हे रिअलिटी. योगागानं पण जी नको ते करायला लागतं. म्हणजे प्रसंग आला माझी नॉनपेक्षा प्रिंटिंगची मशीन होती काढायची, 17 जिल्ह्याची पहिली मशीन. आणि ज्याच्याकडून आणली ती मी पहिली मशीन बनवली होती. म्हणजे जी पहिली मशीन मी बुक केली ती त्या कंपनीतली पहिली मशीन झाली. आता ते सगळं ते बंद केलं आणि सॅनिटरी मॅन्युफॅक्चरिंगची मशीन चालू केली. मग तो म्हणायला लागला तुझ्यामुळे मी एवढा मोठा झाला मी सॅनिटरी पॅडची मशीन तुला पाठवतो. आता पाठवल्यानंतर नॉर्मल 10 तासाला त्याचं जी प्रोडक्शन 10,000 खपलं पाहिजे नाही तर 1-2 डेटचं कामा ठेवायला लागणार. म्हटलं आधी मी 10,000चं मार्केट तयार करतो मग नंतर मशीन दे. तुला जर द्यायचंच मला तर खरेदीच्या खर्चात दे. त्यांचं जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे तर चालू आहे आमचं 67 फ्रँचायझीमधून काम असतं सध्या चालू आहे. कारण तालुक्यात सगळं आहे तुमच्याकडे नाही. आणि कालेज एक मिनशात म्हणून आहे अशा वर्करांच्या शिवाय आम्ही कोणाला फ्रँचायझी देत पण नाही. अशा वर्क ते आरोग्य सेवा तर त्याच्यावरती असते सिस्टम. आणि एका गावात 2 देतो, जास्त संख्या असेल तर 4. आम्ही काल्यात आमच्या कडे साहेब म्हणतो कालेची लोकसंख्या 65,000 आहे. तर तिथं आम्ही 13 जणींना दिलं होतं. 2 बघा 1200 लोकसंख्येच्या मागे एक आशा वर्कर असते. आणि व्यवस्था चालू होतं 4-4.5 डेली चालू होतं. आणि पुन्हा ते निम्म्यावर आलं 2000 आलं. पुन्हा सर्वे केला तर ती 300 म्हणायची आशा वर्कर मेन. तिने काय केलं होतं वर्ल्ड चॅम्पियन एम्पायर अशीची कंपनी निघली होती पुण्यात. चालू आहे आता 570 जॉईनिंग आहे. 50 रुपयाला एक येण्याची पॅड देते 290 येण्याचं. मग ते सेल आमचा ट्रॅडिशनलचा केलेला म्हणजे आम्ही गेलो सर्वे केला तास असं. मग पुन्हा शिरांबळी म्हणून दिल्लीचे म्हणजे ते कोण त्यांना मला असं प्रॉब्लेम झाला त्यामुळे त्यावेळेला फुडलं देत होतो दक्षिण कोरियाचं सेनेट. आणि कंपनी स्थापना करा मग त्यांचं मित्र एक आहे मुनीर खान म्हणून मिर्झा त्यांच्याकडून आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप केलं.
आणि ग्रामीण भागातल्या बायका म्हणजे आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, लेडीज टेलर, ब्युटी पार्लर चालवणारे आणि तुमच्या बचत गट, ह्या 5 बायका अशा असतात की त्यांच्याकडे डाटा असतो. ॲक्च्युली जर तुम्हाला हा प्रॉडक्ट आवडला तर तुम्ही फक्त ह्या 5 जणांची गाडी घ्यायची, बाकी कोणाची गाडी घ्यायची नाही. तुमचा जो वेळ कशाला XYZ डेलीचा आहे तो काही त्यातनं डिस्टर्ब होणारा नाही असा प्लॅन आहे. आता जर मला एखादी वस्तू मार्केटला, आता कॉमर्स पण आहे, सायन्स 12 सायन्स असतं सगळी, एखादी वस्तू मला मार्केटला विकायची तर त्याला 2 स्टार, एक ट्रॅडिशनल आणि एक MLM मार्केटिंग. पण ट्रॅडिशनलमध्ये बऱ्यापैकी आमचं चालू आहे म्हटल्यानंतर आम्ही नेटवर्क मार्केटिंगमध्ये आहे. पण नेटवर्क मार्केटिंगमध्ये पण जनरेशन काय आणणार, तुम्ही काय मार्केटिंग वगैरे केलं नाही, पण माहीत असतं ती इकडे गोळा असं बरोबर तसं नाही, सिम्पल पण नाही. मायनस सॅनिटरी पॅडमध्ये कुठलं सॅनिटरी पॅड प्रत्येक कोणत्याही गोष्टीमध्ये प्रॉडक्टचं बेस असते, म्हणजे ब्रँडेड कोणती, मग तुमचं टूर ट्रॅव्हलर घ्या, मग केसरीनंच आपण जाणार, दुसऱ्या कुठल्या कॉमन एखाद्या घाट कानावले म्हणजे आमच्या घरातल्या एखादा त्याकडे जाणार नाही, कारण त्यांनी नाव तयार केलं. तसं आपल्या ह्याला 3 नाव आहेत, एक विस्पर, स्टेपरी आणि प्रोइज, ह्या ब्रँड आहेत. आता बाकी अजून आहेत भरपूर, पण ग्रामीण भागात 3 पॅड शिवाय कुठलं वापरत नाही. आता जर मला पॅड माझं विकायचं आहे तर त्याला इकॉनॉमिकली किंवा बिझनेसली 2च पर्याय असतात. एक, जो ब्रँड मार्केटला विकला जातोय त्यापेक्षा रेट कमीनं विकायला लागणार. दुसरं, जो ब्रँड मार्केटला विकतो त्याची जी क्वालिटी आहे त्यापेक्षा उच्च दर्जाची क्वालिटी देणार. म्हणजे समजा तुमच्या इथं दूध समजा वाढवायचं 6 पॅडचं 65 रुपये आणि मला माझं दूध विकायचं आहे तर 7 पॅडचं विकायला लागणार 63 रुपये. तर तुम्ही एक्सेप्ट करणार आहे तर मला ते हाय बरं आहे पहिलं. सेम आपण ह्या 3 पॅडला म्हणजे ह्या 3 पॅडच्या रेटपेक्षा कमी पॅड रेट देतो आणि ह्याच्यापेक्षा क्वालिटीमध्ये तर 10 पट क्वालिटी देतो, 10 पट. आता ते कसे बघा, मार्केटला आहे विस्पर, फास्ट मारतो, प्रोइज एक आहे आणि स्टेपरी. हे 3 पॅड आहे ना, हिंदुस्तान युनिलिव्हर आहे ना, हिंदुस्तान युनिलिव्हर त्यांचा जो रेल आहे, त्यांचाच व्हील आहे आणि त्यांचंच सर्फेक्स आहे. बायकामध्ये आता व्हील वापरला तर म्हणजे आता रिन वापरूया, मालक एकच असतो, घरात एखाद्याच पैसा असतो. सेम या 3 पॅडचा मालक एकच आहे. 6 महिन्याची ॲडव्हर्टाईज करतो, 6 महिन्याची. आता आमच्या तिकडे म्हणजे आम्ही आता ह्यात पडलोय म्हणून सवय करतो. आता विस्पर बंद झाले, म्हणजे यूज करायचं कमी झालं, भेंडा आले. आपण जसं 10 वर्ष सरकारला की पडतो पण दुसरा बोलतोय. आता इझी आणि स्टेपलीकडे आहे. ॲक्च्युली डाय बदलली, कंपनी तीच आहे. भोपाळला यांची कंपनी आहे, भोपाळमधून दिसतं 4 त्यांच्या मशीन आहेत. एका सेकंदाला मशीनमधून 2000 पॅड आहेत. मी बघून आले, पाणी पडतं का पॅड पडतं कळत नाही, तेवढं 24 आवर काम असतं त्यांचं. आता ह्यांच्या असतं 230 mm असते आणि 280 mm असते. हे एक्सेलमध्ये जातं आणि हे डबल एक्सेलमध्ये जातं आणि इंडियात सगळ्यात जास्त हे यूज केलं जातं. ह्याची किंमत आता 42 रुपये. तुम्हाला काय प्रश्न मला 42 रुपये. बॉटमची विस्पर किंवा स्टेपली किंवा प्रोची 280 mm ची किंमत 42 रुपये होता. सगळ्यात कमी किंमत. बाकी 50 आहे, 55 आहे, त्यातच ह्याच वेळेत. आणि जे कॅपॅसिटी आहे ना, पाणी खेचायची क्षमता 30 mm आहे. तुम्ही पुढं कधी वाचलं नसेल त्यावर, तेव्हा गोष्ट लिहिले बघा 6 तास यूज, 6 तास. म्हणजे बऱ्यापैकी मेजरली इंडियातल्या लेडीज पर डे 2 यूज करतात. 2 का एकच यूज करतो पण मेजरली म्हणजे 90% स्त्रिया ज्या आहेत म्हणजे वेल हेल्दी आहेत. आता काय म्हणजे पिरियडच्या यात आपण थोडंसं गोष्ट बोलतो, पिरियडच्या बऱ्यापैकी प्रॉब्लेम काय लेडीजला 3 महिने येतच पिरियड, मग त्यांचा फ्लो जास्त निघतो. वर्ल्ड वाईड जर सर्वे केला तर 120 ml च्या पुढे कुठल्याही लेडीजचा फ्लो जात नाही. हेल्दी आणि वेल्दी जी नॉर्मल हेल्दी वेल्दी आहे 120 ml. मग 6 तासाचा किती फ्लो झाला 30 ml, 6 24, 4 12, 60 ml. 6 तास त्यांनी काय दिलं तर 30 ml फ्लो बऱ्यापैकी जनरल लेडीजचा होतो. आणि ज्या जनरल लेडीज करतात त्यांना माहिती असतं 6 तासानंतर कधी रिलीक वगैरे चेंज करतात. मग पर डे 2 लेडीज यूज करते ना, का काय नाही तुम्ही बोला की मला कसं झालं बघा. पर डे 2 यूज केले जातात आणि नाईटला यूज 1 केलं जातं. पण ज्या मोनोपाच्या दिशेने निघलेले म्हणजे 85च्या नंतर 50 नंतर त्या 2 यूज करतात. आपल्याला मेजरली जो घटक आहे तो घ्यायचा. बिझनेसमध्ये मला जर करायचं तर 90%चा मी विचार करतो. 90% घेतले इंडियातले लेडीज पर डे 2 आणि नाईटला 1 यूज करते. म्हणजे 24 आवरमध्ये यूज किती झाले 3. 42 रुपयाला 6 पॅड विकते कंपनी. म्हणजे एका पॅडची किंमत किती झाली 7 रुपये. 24 आवरमध्ये
3 पॅड यूज केली, एका पॅडची किंमत 7 रुपये, 7 त्रिका 21 रुपये, 21 5 दिवसाची सायकल 105 रुपये. आपण कधी खर्च काढणार नाही, कधी काढणार यूज करायचं सगळ्यांची तीच आहे. आपण घरी चहा किती आणला, दूध किती आणला, पिलो किती, जेवलो किती नाही खर्च काढतो, ते हॉटेलमध्ये गेल्यानंतर खर्च करतो. ॲक्च्युली घरी यूज होणाऱ्या वस्तूचा कुठलाही खर्च काढणार नाही. आणि मी तुम्हाला लेक्चर आता इथं प्राथमिक शाळा असतं तर मी लेक्चर दिलं पण नसतं, गरज नाही. 1.5 लाख रुपये पगार आहे. तुम्हाला तुमचा डाटा म्हणजे पुढे गेल्यानंतर समजेल सगळं तुम्हाला. तर 105 रुपये पर मंथली 90% लेडीजचं जातात. तुमच्या इथं बसलेल्या ज्यांचा फ्लो कमी आहे ते 2 यूज करत असते, 2 7 2 14 होते, 14 म्हणजे 70 रुपये होते, 30 रुपये वाचतील. आता 105 रुपये मंथली जातात. तर आपण देतो एनएन चिप, एनएन ही गुगलला पण सर्च करा. एनएन चिप काय गुगलला सर्च करा म्हणजे समजलं तुम्हाला. पहिली गोष्ट आहे एनएन चिपचा उगम झाला दक्षिण कोरियामध्ये. आणि जी पण आता चालू आहे बघा आपल्याकडे महाराष्ट्राचं सेमी कंडक्टर, म्हणजे पिक्चरमध्ये दाखवतात ते तिरंगामध्ये होतं बघा, सेमी कंडक्टर, सेमी फ्यूज. म्हणजे मेन जी बोर्ड असतो ना आपल्या जगात सगळ्यात जास्त कोण बनवत असतो, दक्षिण कोरिया, जपानपेक्षा म्हणजे इंडिया सेमी कंडक्टर. मग तिथं हा एनएन चिपचा उगम झाला. एनएन चिपमध्ये काय आहे विशेषतः मॅग्नेट आणि आयर्न इन्क्लूड केले, मॅग्नेट आणि आयर्न. मला सांगा रक्तात सगळ्यात जास्त घटक कुठला असतो, पाणी, 80% पाणी. पाण्यानंतर कुठला घटक असतो, सायन्स पण आहे नाही का, पाण्यानंतर स्निग्ध पदार्थ म्हणजे स्निग्ध घटक कुठला असेल तर असतो आयर्न. स्निग्ध पदार्थाचा घटक असला ना कोणता तर आयर्न असतो. आयर्न म्हणजे जो फ्लो आपला तुमचा निघतो ब्लड नंतर जास्त आयर्न असतो. आता आयर्न शोषून घ्या तर त्यांनी मॅग्नेटिक चिप बसवली, मॅग्नेट. आणि आपल्या जगात फक्त 12 देशातच ही एनएन चिप बनते. आपल्या इंडियात एक्सपोर्ट केलं जातं आणि विकलं जातं. आता आपण जे करतो डायरेक्ट आहे ती दक्षिण कोरियातून त्या माणसाच्या माध्यमातून करतो. आता एनएन काय आहे तुम्हाला मोबाईलवर सर्च करू शकता. 100% केमिकल फ्री, 1% आहे त्यात केमिकल नाही. दुसरं 100% स्मेल फ्री, वास येणार नाही. चौथं केळीच्या बुंद्यापासून बनवलं आहे, आपल्या रुईपासून आहे, केळीचा बुंदा पेस्ट असतो ना त्यापासून बनवलं आहे. अल्ट्रा स्पा पेपर आहे त्याचा, म्हणजे वरचा जो पेपर आहे ना त्यात तुम्हाला शॉपला देणार आहे त्यांच्याकडे, अल्ट्रा स्पा पेपर आहे. दुसरं 100% हायजेनिक, ट्रेडमार्क आहे. हायजेन म्हणजे काय तर शरीराला 1% ज्यापासून बाधित होत नाही त्याला म्हणतो आपण हायजेनिक, 100% हायजेनिक. आणि पीएच लेवल तुमचं मेंटेन करतं. पिरियडच्या दिवसात लेडीचा बीपी व्हायबल असतो, व्हायबल पीएच लेवल मेंटेन करतं. आणि त्यात मॅग्नेट इन्क्लूड केलेलं आहे. असं ह्यांच्यात कायच नाही, ह्यांच्यात फक्त रुई आहे. रुई तुम्ही फाडून बघा, रुई. आणि रुई असल्यामुळे काय होतं बाहेरचा तर त्यांनी प्लॅस्टिकचा दिलेला आहे लिकीज होणे म्हणून. आपल्या ह्या पॅडमध्ये कॅपॅसिटी आहे 150 ml. 150 ml ॲट अ टाइम पाणी घेऊ शकतो. तुम्ही यूज केल्यानंतर सॅटिस्फॅक्शन झालं तुमचं तर आपण इकडून ठेवू. अचानक आता तुम्ही रिलॅक्स दिसला म्हणून मी आता हे लेक्चर देतोय. 150 ml याची कॅपॅसिटी आहे. विस्परची कॅपॅसिटी किती आहे, 30 ml आहे. विस्परच्या पेक्षा 5 पट. मग तुम्हाला एवढं 150 ml पाणी कशा शकत असतं. त्यात क्रिस्टल जेल आहे, क्रिस्टल जेल नुसतं जेल नाही. तुम्ही ऐकलं असाल जेल प्रॉडक्ट आले, जेल ऐकलं असाल. हे क्रिस्टल जेल आहे. एनएनमध्ये क्रिस्टल जेल म्हणजे जेलच्या 10 पट क्वालिटी. म्हणजे ज्या वेळेला आपण ती चिप आहे त्या चिपवर फ्लो येतो, फ्लो आला की विदिन सेकंड ते ऑब्झर्व करून घेतो आणि ते क्रिस्टल जेलमध्ये रूपांतर करतो. क्रिस्टल जेलमध्ये रूपांतर केल्यामुळे स्मेल येत नाही बिलकुल. ते क्रिस्टल जर काढलं आणि तुम्ही हातात केलं तर स्मेल येत नाही, ते त्यात कन्वर्ट करून घेतो. दुसरं 100% म्हणजे आजच्या 150 ml असल्यामुळे वर्ल्ड वाईज 24 hours एखाद्या लेडीजचा जनरल 120 ml च्या कुठल्याही लेडीजचा वर्ल्ड वाईज फ्लो गेलेला आहे. आपली कॅपॅसिटी 150 ml म्हणजे 30 ml रिझर्व ठेवतो. आता त्यांचा मला एक प्रश्न होता की काय लेडीजचा एका दिवसात जास्त फ्लो जातो, म्हणजे 3 महिन्यांनी ज्यांची जास्त फ्लो जातो, 4-5 दिवस करतात लेडीज. पण त्यांना ती माहीत असतं ना रेकॉर्ड. 5 दिवसाला सरी गणित आहे. 5 दिवस कुठले करते तर 30 ml करते. 30 ml दिवसभर 5 दिवस केलं तर 150 ml जातात. आपलं एकच यूज करायचं आहे, 5 पट आहे ना ते दिवसभर, पण 2 लागतील माझं. पण कॅल्क्युलेशनचा विचार केला तर तिथेच येणार, कॅल्क्युलेशनचा भाग पुढे आहे. आता हे 150 ml तुम्हाला आपण 24 तास वापरायसाठी प्रोव्हाइड करतो. 24 तास तो बनायचा पर्यंत 24 तास कशी वापरणार लेडीज म्हणून त्याला अल्ट्रा स्पा पेपर दिला. म्हणजे आम्ही 1000 पॅड आणि आमच्या काउंटरवरून असे दिले शॅम्पलला
बऱ्याचपैकी लेडीजांचा असा म्हणजे महिलांचा असा हे आला की आम्ही यूज करतो का नाही यूज करतो समजत नाही. मी एवढा स्मूथली पेपर दिला आहे की जेणे रॅशेस पुढे वगैरे येऊ नये म्हणून. तर हे 150 ml आणि क्रिस्टल जेलचं पॅक आणि ह्याच्या केमिकल ही प्लास्टिक असते त्यात केमिकल असते. तर ह्याच्यापेक्षा 10 पट क्वालिटीचा आपण पॅड देतो. आता मागाशी म्हणलं मी काय KG 105 रुपये जातात. तर आपण हे पॅड आहे ना मार्केटला तुम्ही सर्च करा तर तिचा रेट काढा. 50 रुपयाला एक पॅड आहे. 50 रुपयाला 290 ml पॅड 50 रुपये किंमत आहे. आता यांच्यावरती रेट वगैरे 27 कंपन्या काम करतात. तुम्ही जर एनएनची वापरली तर मेडिकलमध्ये बाहेर भेटत नाही कारण इंडियात बनतच नाही. त्यामुळे जनरल मार्केटला त्याचा विषयच नाही. वापर जर बघितला तर भारतात 80% स्त्रिया हे वापरल्या जातात. 80% स्त्रिया 15% स्त्रिया एडेल वापरतात. एडेल ह्याच्या पुढला आहे एडेल एक चिप आहे ती इंडियात बनतं. इंडियात वर्जन आहे त्याचं. ते काय करतं कोर्सर आला की ऑप्शन फायर करतं. ऑप्शन फायर झाल्यामुळे फंगल इन्फेक्शन रिमूव्ह होतं. पण त्याची किंमत 20% 78 रुपये. आता इथं मेडिकलमध्ये एखादा लेडीज भावनगरमध्ये 78 रुपये कधी मागतच नाही. 42 रुपये मागत असेल तर तो ठेवत का नाही ठेवत. ज्या लेडीजला 1-1.5 लाख पगार आहेत वेल सेटल आहेत जे माहिती आहे म्हणजे आपण आपली संस्कृती धाब्यावर जेवण करायचं. आपण काय 5 स्टार हॉटेलला जात नाही. 5 स्टार हॉटेलची संस्कृती ती यूज करते. ॲक्च्युली त्या वर्षामध्ये 109 रुपयाला त्यांचं विंगचं एडेल चिपचं पॅड यूज करतं. 24 आवर यूज आहे. प्राथमिक शाळेत शिक्षिका प्राध्यापिका एसबीआयच्या बँकेत काम करण्यात येत नाही ते यूज करतात कारण प्रायव्हेट ठिकाणी त्यांना चेंज करायला लागतं म्हणून कारण 24 आवर्स आहे. आणि यांचं पण होतं की 24 आवर तुम्ही सर्च करायला 24 आवरची पॅड निघेल का मार्केटला. आम्ही स्वतः तर बनवणार नाही ना. आम्ही तर दक्षिण कोरियात बनवतो. तर 15% एडेल वापरतात. 4% आणि हा आपल्या इंडियन गव्हर्नमेंटचा सर्वे आरोग्य खात्याचा 4% अजून कपडा यूज केला होतो. आणि मॅडम 1% फक्त एनेल वापरला जातो आपल्या इंडियात 1% एनेल. पण WHO असा सर्वे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन की वर्षातून 2 पिरियडमध्ये एनेल वापरावं जेणेकरून कॅन्सरचा 100% धोका रिकव्हर करता येऊ शकतो. आपल्या इंडियाचा विचार केला आपला भारत ते उष्णकटिबंधात येतो. जर 100 स्त्रियांची लिस्ट काढली कॅन्सरने मेलेल्या 100 स्त्रियांची तर त्यात 80% म्हणजे 80 बायका त्या गर्भाशयाच्या कॅन्सरने एक्सपायर झाले म्हणजे. आणि त्या कुठल्या याच्या 45 ते 60 वर्ष म्हणजे त्यांच्या जनरेशनमध्ये पिरियडच्या कालावधीत अनहेल्दी यूज केल्यामुळे आपल्या आईने आजीने काय केलं कपडा यूज केला. थंडी दिवसात वाळत होता पडवी पुढे टाकायची बाथरूममध्ये आणि तो यूज करायचा. आणि त्याच बायकांना आता कॅन्सर आहे गर्भाशय कॅन्सर आहे. तर यंग जनरेशन नाही होणार त्याच्या विषयाने. आता आम्ही सर्वे करतो अशावर आहेत ना त्यांच्याकडे कुमारी किशोरवयीन मुलींची लिस्ट असते वयात येणाऱ्या मुलींची लिस्ट. 99% मुली कपडा यूज करत नाहीत. यूज करतात आई बापाला जायचं मागवायला आणि तिला द्यायचं कारण ते म्हणजे आता झाले सुधारणा. पॅडमॅन पिक्चर आल्यापासून सुरुवात झाली. आम्ही लावून त्याला मेडिकल शिवाय मिळाले. आता किराणा लोकांना मार्केटिंग पण विसरून मिळाले थोडीशी जागरूकता त्याविषयी झालेली आहे. तर आपण इथं काम करतो इथं. आणि तुम्हाला अर्थार्जनमध्ये मागाशी म्हणलं की हे जे पॅड आहे मार्केटला 50 रुपयाला येतं. जर 24 आवर यूज करायचं पॅड आपण देतोय तर 5 लागणार ना 5 दिवसाचे. 50 गुणिले 5 केलं तर 250 रुपये होणार. मग तुम्ही मला लेक्चर द्यायला आपलं सटका कारण बाद झालं 250 यूज करा नाही. इथं रिअलिटी आहे ना मला सांगा 105 रुपये खर्च करताना 80% कुटुंबाचं खालवर बघितलं जातं. अजून बायका या 4 कपडा यूज करतात कशामुळे करतात पैशातून खाण्याचं वाद आहे तिथं आहे नाही. मग आपण हे जे पॅड आहे 150 ml जी मार्केटला 50 रुपयाला भेटतं आपण 100 पॅड ॲट अ टाइम देतो. 50 रुपये केलं तर 5,000 रुपये होतं. 5,000 रुपये 5,000 पॅड एक बॉक्स आहे कोणी घेणार नाही. आपण ह्या लेवलला प्लॅन काढलाय म्हणजे 20 शेफ्टी आहे ना त्या लेवलला इकॉनॉमिकल आहे. इथनं समजलं रिझल्ट आल्यानंतर मग तुम्हाला ते समजेल. समजा त्यांच्याकडे मी पॅड दिले तुम्हाला रिझल्ट आला तर 20% कमी रेटला कसं दिलं आपण दिलं. ही पॅड एक पॅडची किंमत आहे 15 रुपये. वापर आहे 24 आवर. त्यामुळे एका पिरियडमध्ये लागणार तुम्हाला किती 5 गुणिले 15 किती गेलं 75 रुपये गेलं. आणि जर 20 यूज करता तुम्ही तर
105 रुपये. जरी 2 पॅड एखादी लेडीज यूज करत असेल 24 आवरमध्ये, मला तर काय 24 आवरमध्ये एकच पॅड यूज करते असं कोणी काही कोण असणार ते पुरं येणार तिथे, म्हणजे ते पेपर साधा आहे त्याचा. हां, आपलं स्पा पेपर आहे. 2 पॅडचा यूज केलं तरी आपण त्या लेवलमध्ये. बरं, आता विस्पर तुम्ही आणल्यानंतर विस्पर बिझनेस देतं का? नाही देत. आणि आपला ह्याचा रिझल्ट आल्यानंतरची गोष्ट आहे, गुगलला सर्च केल्यानंतर लगेच कोण विश्वास ठेवत नाही. आपण 15 रुपयाला देतो. समजा तुम्हाला एक बिझनेस तुम्हाला आवडलं, ते आवडल्यानंतरची पुढली गोष्ट आहे. आवडल्यानंतर तुम्ही म्हटला मागणी केली तर आपण एक बॉक्स 1500 रुपयाला 100चा बॉक्स एक बनवतो आहे. 100चा त्यात छोटी छोटी 10चे 10 बॉक्स आहेत. म्हणजे एका बॉक्सवर 150 ml, सॉरी 150 ml आहे आणि त्यात 10 पॅड आहेत. असे 10 बॉक्स आहेत. आता समजा एक बॉक्स तुम्हाला एक पॅड दिलं मॅडमने, रिझल्ट आला, तुम्ही मॅडम आम्हाला एकच बॉक्स आहे 150 रुपयाचं. आपण तुम्हाला किस्तो मी म्हणजे पिगमेंट आहे, एक 150 बॉक्स घेतलं तरी तुम्हाला ते 2 महिने यूज होतं. 2 महिने यूज होतं. विस्पर जे लेडीज यूज करते त्याचे 2 महिने होतात किती? 210 रुपये. मला सांगा या 210 पर्याय आहे का? आहे कोणाकडे पर्याय? कुठल्याही भारतातील स्त्रीला पर्याय नाही. पर्याय फक्त एकच, स्टेपरी बसणं, विस्पर बसणं, टेपरी जाते पण कुठलं तरी घ्यायलाच लागणार. आपण 210ला पर्याय ठेवला आहे मला 150 रुपये, 60 रुपये बचत झाली. आवडल्यानंतरच तुम्ही येणार. आवडलं. आता बिझनेसमध्ये आज आहे तर कृष्णा कारखाना सभासद करायचा असेल तर त्याला ऊस गेल्याशिवाय सभासद करणार नाही. सेम आपला हा कार्ड आहे. एक बॉक्स तुम्ही परचेस करता, तुम्हाला आयडी पासवर्ड भेटतो. तुमच्या मोबाईलला कंपनीचं सगळं डिटेल येतं, आयडी पासवर्ड. तुम्ही मार्केटिंग केलंय का? म्हणजे आमच्या गावात करतात. हां, पण सांगतो तुम्हाला 27 कंपनी आहेत. मी 92 पासून मार्केटिंग करतो. तुमचा जन्म पण नसते. 1992 पासून नेटवर्क मार्केटिंग करतो. 27 कंपनी आमची रजिस्टर झाली, परवा झाली रजिस्टर. त्यांना एक महिना सांगतो न्या त्या गडबडीत तिथं काळामध्ये म्हणजे सगळं वेगळं आहे. एकदम सिम्पल आणि सोबर प्लॅन ठेवला. आपण मराठीमध्ये म्हणतो ना वैला पै, तसा प्लॅन आहे. 150 रुपये तुम्ही जॉईनिंग केलं की तुम्हाला 20 महिन्याची पॅड भेटतात. 20 महिन्याला तुम्हाला जी एक्स्ट्रा एक्सपेन्शन झालं तुमच्या सेलरच्या मेडिकलमध्ये ती स्टॉप झालं. पण विस्पर यूज करून तुमचं 20 महिने जातात किती महिने? 105 महिना गुणिले 20, 21 रुपये. 105 गुणिले 20 महिन्याचं केलं तर 21 रुपये जातात. आपण 600 रुपयाने कमी करतो आणि तुम्हाला 1500 रुपये देतो. आणि प्लस बिझनेस कसं होतोय, समजा तुम्हाला आवडल्यानंतर पटकन काय करायचं मला सांगा. या तुम्ही एवढ्या बसला त्यांची इकीची म्हणजे एक पण अशी लेडीज आहे का की ब्युटी पार्लरची बोलत नाही कोणाची? ब्युटी पार्लर मैत्रीण नाही कोणाची असं आहे की प्रत्येकाचं आहे ना. महिन्यातून 2 महिन्यातून किंवा कधी घरी कार्यक्रम असेल त्याला किंवा पाहुणे लग्नाच्या जातात तुम्ही फेशियल वगैरे त्यात काय मला माहिती जाता. त्यानंतर यातलं तुम्ही बॉक्स घेऊन गेला. तुम्ही कधी घेणार आहे रिझल्ट आला नंतर. आता इथून पुढे बिझनेसवर एक विषय सुरू होतो. तुम्ही म्हणता म्हणून ते वडावडी करतो. तुम्ही ब्युटी पार्लरला एक बॉक्स दिला. आता तुमच्यावर ती तशी घ्या. तुम्ही एका वेळेला जाताना फेशियल करून 150-200 रुपये घेऊन येतात. ती 150 रुपये तुमच्याकडून बॉक्स घेणार. जे तुमच्या हक्काचे सेल आहे त्याला ट्रस्ट करून तुम्ही देऊ शकता किंवा नाही तर 1 रुपयाला विकू शकता. आता समजा तिला रिझल्ट दिला संजय आणि एक पॅड तिला विकलं, रिझल्ट आला तिथे ही घे 150 रुपये मला ते 2 महिन्यापासून 210 तिकडे जाणार 150 मध्ये यूज कर. आता यूज केल्यानंतर तुम्ही 10 जी नेता. आता हे तुम्ही कसं आहे वेल एज्युकेटेड आहे आणि म्हणजे बीएड झाला नाही तुमचं मला माहिती नाही डीएड, पण एज्युकेशन सेक्टरमध्ये शिकवायला म्हणजे बोलबच्चनगिरी आहे तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे. तुम्ही बोलून तिला विकू शकता. ही विकायला कोणाला? तुम्ही काय एका घरातल्या नाही, वेगवेगळ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, लेडीज टेलर, ब्युटी पार्लर आणि बचत गटाचं काय माहीत नाही. पण या 4 सेक्टरमध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यांच्या माहिती आहे. आशा वर्कर आहे, ब्युटी पार्लरवाले आहे, लेडीज टेलर आहे. ह्यात थोडं 5 मिनिटं फोनवरून किंवा घरी आले तर किंवा संडेला वेळ काढून जाऊ शकता ना तुम्ही. फक्त पहिल्यांदा जर गेला तुम्ही आणि तुम्ही जॉईन झालाय आणि जी तुमचा जो डाटा आहे फ्रेंड सर्कलचा, आता या मोबाईलमध्ये प्रत्येकाच्या काढला तर 100 जणींचं तुमचं फ्रेंड सर्कलचा डाटा असेल. तुम्ही मोबाईलमधून तुम्ही मोबाईलमधला डाटा यूज करून तुम्ही घरात बसून संडेला 1-2 तास वेळ दिला तरी करू शकता. आता तुमचं आय डी
पडला आयडी पासवर्ड आहे. तुम्ही एक तुमची फ्रेंड ब्युटी पार्लरवाली तिला आवडलं आणि तिने नेक्स्ट बॉक्स मागितलं म्हणजे एक पुढा मागितलं तर तिला पुढा द्यायचा नाही, प्रोव्हाइड करू नका. 150 रुपये पुढा. तिला म्हणायचं असं असं बिझनेस काय असा आहे नाही कुणालाच. आता हे डायरेक्ट म्हणजे घरातली आमची ओळख आणि कुणानंतर तुमची ती डायरेक्ट कनेक्शन आहे म्हणून सांगतोय. ज्या वेळेला आहे ना आपल्या माडी समाजी मानसिकता आहे की असलं काय असलं गोळ्याचं की ती कचरा असतो. म्हणून मी त्यांना काय म्हटलं की पहिल्यांदा यूज करून दे पण पुन्हा माझा डबल हेल्पट होईल तुम्हाला समजावं त्या मुलीने तुम्ही काम करू शकता. म्हणजे घरातला तेला मिठाचा खर्च 100% निघू शकतो त्यापेक्षा पण जास्त वर करू शकतो. ब्युटी पार्लरला सांगितलं तर विदिन सेकंद ज्या सेकंदाला तिचं जॉईनिंग होईल सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही पण करू शकता किंवा आम्ही करू शकतो. तुमच्या अकाउंटला 350 रुपये येतो. आता 350 कशात देतो तुम्ही ॲडव्हर्टाईज करताना तुमच्या एखाद्या तुम्ही मैत्रिणीला जॉईन करायला आम्ही येणार आहे का तुम्ही एकच करणार. विस्पर जे आहे ना 150 रुपयाला विकलं ना काय ते 2 रुपयाला म्हणतं. 1 रुपया ॲडव्हर्टाईजला खर्च करते 2 रुपयाच्या प्रॉडक्टवर म्हणून तुम्ही येताय. विस्परचा मला घरी यावं का आम्ही आम्ही घरी येणार. विस्पर कधी घरी येत नाही किंवा कोण घरी येत नाही पण ते 1 रुपया खर्च करतो म्हणून तुम्हाला समजलं. महेश शहा म्हणून ऑल इंडियाचा मेन डीलर आहे. तो एका पाऊचवर तुमच्या एका विस्परवर 50 पैसे कमवतो. महाराष्ट्राचा डीलर साताराचा डीलर म्हणजे आमच्या सांगतोय म्हणजे जिल्ह्याचा आणि तालुका डीलर 8 आठाने कमवतो आणि शेवटचा जो असतो मेडिकलवाला तो 2 रुपये पाऊच माग कमवतो म्हणजे तो 66 पैसे कमवतो एका पिसवर. 2 रुपयाला बनणारा पॅड तुमच्या किती 7 रुपये. आपण डायरेक्ट इथं बिझनेस ऑपरेटर म्हणजे आयडी काढताना 1,500 रुपये भरायचे. आयडी जर तुम्हाला पाहिजे असेल हा तर तो काढ रे. म्हणजे एखाद्याला आपण कन्व्हिन्स केलं तर त्याला ते 1,500 रुपये भरायला लावायचे असं. ज्याला रिझल्ट आलाय त्याला हा म्हणजे तेच की हा. म्हणजे दीड जाईल. दुकान बदलायचं 1,500 तुम्हाला 100 रुपये मिळाले 20 महिने यूज होणार. 20 महिन्याला तुम्ही 1,500 का ठेवायला सांगतो तुम्हाला. विचारा एक प्रश्न नाही सांगतो. विस्पर यूज केल्यानंतर किंवा कोणत्याही बॉटल लेवलचं पॅड यूज केल्यानंतर तुम्हाला 21 रुपये जाणार 20 महिन्यात. आपण 1500 रुपये काय केलंय तर लाडकी बहीण योजनेचं प्रत्येक घरी स्त्रीच्या 1500 रुपये आता येतात आणि ग्रामीण भागातल्या लेडीज सर्चिंगमध्ये आहेत काहीतरी बिझनेस. आता तुम्ही ज्या तुमच्या एज्युकेशन मधल्या ज्या फ्रेंड सर्कल आहेत त्यांना तुम्ही फोन करणार त्यावेळेला घेणार त्यांच्याकडे आहे ऑलरेडी महिन्याला 1,500 रुपये येतात. म्हणजे एकदम एखाद्या घरात पाकच पैसे नाही त्याला महिन्याला 1,500 रुपये त्याला लेडीज अकाउंट आहे म्हणून आपण दुसरा केलं. आता 1,500 रुपये मग तुम्ही जॉईन करा स्वतः आणि तुमची कोणतरी फ्रेंड आहे तिला 1,500 रुपये तुम्ही रिझल्ट आल्यानंतर दिला तर ज्या सेकंदाला जॉईन होईल त्या सेकंदाला 350 रुपये तुम्हाला पडतात. दुसरं आता ही ब्युटी पार्लरवाले तिला रिझल्ट आलाय तिथं बसणार आहे आणि पुन्हा नंतर रिझल्ट आल्यानंतर तुम्ही बिझनेस सांगताय तर ते फेशियल करत प्रत्येक लेडीजला सांगणार आणि ती बरोबर माथ्या मारणार होती. आता तिनं जर एका लेडीजला एकटीला सांगतो एकावर चाललंय जॉईन केलं तिचे ग्राहक डाटा आहे त्याला तुम्ही जॉईन करायला गेलाय का नाही. तुम्ही आता इथे एक नागायचं 8 लाख ती तिच्या मैत्रिणीला जॉईन करते तुमचा रोल तिथे काही नाही. तिला मिळतील तुमच्याकडे 350 रुपये पण तुम्हाला तुमचा रोल असताना 100 रुपये. मग जर तुम्ही तिथं 10 जणींना जॉईन केलेलं आहे आणि त्यांनी नेक्स्ट लेवलला एक जॉईन केली 10च्या 10 जणी 1,000 रुपये आले ना. आता एका लेवलवर जाऊ ह्या तिच्या मैत्रिणीनं तिच्या घराशेजारी कोणतरी आशा वर्कर आहे आणि तिनं जॉईनिंग केलं. इथं 350 येतील इथं 100 येतील. तुमचा रोल नसताना तुम्हाला 50 रुपये येतील. तुम्हाला ज्या वेळेला 1,500 रुपये वेळ नाही तर सगळ्या डिटेल 1,500 रुपयाला देतो आपल्याला 8 रुपये ना आले दिल्लीवरून आपण त्याची 9 रुपये व्हॅल्यू केली 900 रुपयाला आम्हाला खर्च आला. तुमच्या इथे भावनगरमध्ये येताना 900 रुपये खर्च आले घेतले किती तुमच्याकडून 1,500 रुपये घेतले 600 रुपये तुमचं तुम्हाला परत दिले आणि ते तुमचं म्हणजे हक्काच आहे जे जाहिरात तुम्ही करता ना त्याचे पैसे आणि 600 रुपये दिले ना दादा त्याला इंटरेस्ट असेल तर शनिवारी सांगा. इंटरेस्ट असेल तर शनिवारी आधी वापर हे जे लेंदी प्रोसेस आहे 1 महिना रिझल्ट तेच की यायला आपण काढलं ना की आपल्या खाली आपण आयडी काढत जायचं असं. एक काम करा ती वापरायला त्यांना द्या मग ते ठरवतील समजा एक एक्झाम्पल घ्या. समजा तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये 10 असणार छोटी 10 जणींना दिले तुम्ही समजा घरी वापरायला 2 ठेवली 7 जणींना दिले
म्हणजे तुमचे फ्रेंड सर्कल्स आहे 10 जणांना जॉईन म्हणजे दिलं तुम्ही वापरायला ते वापरायला दिल्यानंतर जॉईन झाला तुमचा पहिला रेशो काय असणार आहे 3,500 रुपये 10 एक्झाम्पल घेतो आपण 3,500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये ते सॉफ्टवेअरमध्ये सगळं इन्क्लूड आहे ज्याला आय डी बनला त्याला तुमच्या ई व्हॅलिड असं त्यात सगळं आहे त्यात म्हणजे व्हॅलिड वगैरे सगळं असतं व्हॅलिड 350 आता ह्या 10 जणी जॉईन करायसाठी तुम्ही 1 महिना घेतला एक्झाम्पल आता ते वाटतं कसं त्यासाठी सांगताय 1 महिना घेतला आणि त्या पुढल्या 10 जणींनी तुम्ही जे 10 जणींना जॉईन केले 1 महिन्यात त्या 10 चांगल्या घेतल्या त्या 5 स्टेजमधल्या घेतल्या म्हणजे अशा ओळखल्या त्या का बसणार आहेत का जर 10 जणींनी 10 जण जॉईन केलं नेक्स्ट मंथमध्ये तुमच्या खाली आय डी क्रिएट होणार आहे 100 म्हणजे बघा एक सलमान खानचा पिक्चर आहे तुम तीनों को मदद करो आगे वो तीनों को मदद करेंगे प्रॉडक्टवर आहे शेवटी मी किती म्हणायचं घसा कुपन सांगितलं तर काय होणार नाही पण आम्हाला माहिती आहे प्रॉडक्टची गॅरंटी आम्हाला सुरुवात नाही कंपनी म्हणजे सांगितली त्या तुमच्या एक जॉईनिंग आमचं तुम्ही निघून आता समजा त्या 10 जणांनी 10 जणांना सांगितलं तुमच्या ऑनलाईन आय डी किती क्रिएट होते 100 गुणिले तुमचं उत्पन्न त्यांचं तर मिळणार 350 रुपये तुमचं उत्पन्न 100 रुपये 10,000 रुपये झालं अच्छा नाही म्हणजे 10,000 झालं बघा चालू आता हा असं ह्या 10 जणींनी ह्या 100 जणींनी पण 10 जणींनी सांगितलं तिसऱ्या महिन्यात जॉईनिंग केली 1,000 50 रुपये 50 रुपये तुमचं उत्पन्न आपण काय करतो जे 600 रुपये वाटल्यात ना पहिली लेवल 350 दुसरी लेवल 100 50 25 20 15 आणि 10चे 4 लेवल जनरेशन त्यामुळं कुणी कुठेही काही करून द्या तुम्हाला जर यायचे हा वरती राहणार आणि मल्टिप्लिकेशन केलं तर 10 जणींनी ठरवून जर केलं टार्गेट 6 महिन्यात 1.5 कोटी रुपये उत्पन्न होते 1.5 कोटी 1% जरी धरला तरी 10 लाख रुपये होते नाही पहिल्यांदाच घ्यायचं पहिल्यांदा काय करायचं युजला द्यायचं आता आम्ही काय 10 बॉक्स कशासाठी केले 10 म्हणजे 150 रुपये 10 बॉक्स कशासाठी केले पहिल्या वेळेस तो अख्खी आपल्या पिलोवर भरून आपण आहे त्या 10 मध्ये 10 छोटे केले मी काय म्हणतो मॅडम तुम्हाला पीडीएफ वगैरे मॅडम नाही त्यांना ती कसं 3.5 जातात ना